आयुष्यभर तुम्ही ऑइल नाही लावलं तरी चालतं. केस पातळ होणं हे एक इंडिकेशन आहे का की आता केस गळणारच? दररोज केस धुण्यानं केस गळतात? आरो वॉटरने मी केस धुवू का? मास्टरबेशन सातत्यानं केल्यानं हेअरफॉल व्हायला लागतं. 15व्या वर्षापर्यंत मुलींचे केस एकदम छान असतात आणि 11वी 12वी मध्ये त्या गेल्या की आदिवासी तेलापासून गुगलच्या माहितीपर्यंत बाजारातल्या असंख्य प्रॉडक्ट्स पासून युट्यूबवरच्या व्हिडिओ पर्यंत सगळीकडे फक्त चर्चा चालू आहे. मुळात केस गळतायत कशामुळे आणि ते थांबवायचे कसे याच्या मुद्द्यापाशी कोणीच येत नाहीये. म्हणून त्यांना मला म्हणावं असं वाटतं, बाई मुद्द्यावर या. म्हणूनच माझ्या सगळ्या गैरसमजांना दूर करण्यासाठी आणि तुम्हाला आणि मला पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरं देण्यासाठी आज मी डायरेक्ट डॉक्टरांना पकडून आणलेला आहे. डर्मेटोलॉजिस्ट आणि पुण्याच्या सुप्रसिद्ध डॉक्टर अनघा दूधभाते इथे आलेल्या आहेत, अतिशय बिझी शेड्यूल मधून वेळ काढून. आणि आता त्यांना आपण केसाशीच पकडून डायरेक्ट केसाच्या मुळाशी जाऊन प्रश्न उत्तर विचारूयात आणि मुद्द्याशी येऊयात. येस. मुळात हेअरफॉल का होतो? बेसिकली हेअरफॉल झाला म्हणजे तुम्हाला दिसला तर आपण त्याला हेअरफॉल म्हणतो. बरं. कारण हेअर हा ऑर्गन असा आहे की तो वाढतोय आणि निघून जातोय. म्हणजे तुझ्या रक्तातल्या पेशी त्यांची लाईफ सायकल आहे 120 दिवसाची. पण म्हणून तू दर 3 महिन्यांनी तुला रक्तक्षय होतोय असं नाही म्हणत की नाही. बरोबर. तसं हेअरफॉल होतो. ओके. म्हणजे केसाची सायकल जी आहे ती साधारण 3 वर्षाची असते. बर. म्हणजे केस वाढतो आणि एक 3 वर्ष राहतो, मग त्याचं 3 महिन्याचं त्याचं रेस्टिंग फेज असते आणि मग 7 दिवसात तो गळून जातो. ही सायकल कमी जास्त झाली आणि काही त्याच्यात फरक पडला तर मग हेअरफॉल होतो. प्रत्येकाला हेअरफॉल होतोच का? प्रत्येकाचा होतोच. नवीन केस उगवणार आहेत त्याच्यासाठी जागा करून देण्यासाठी केस गळूनच जातात. एक केस तुझा आत्ता आलेला आहे तो 3 वर्षांनी नवीन येणार आहे, म्हणजे हा आधीचा 3 वर्षाचा जाईल ना, गळून जाईल. त्यामुळे प्रत्येकाचे केस गळून जातातच आहेत. फक्त ते 100च्या वरती रोजच्या रोज गेले तर त्याला आपण हेअरफॉल म्हणतो. पण मग साधारण वयाच्या कोणत्या वर्षापासून हेअरफॉल व्हायला लागतो? लहानपणापासून होतो. हो, अतिशय छोट्या बाळाचा सुद्धा. पहिल्या तू बघितलं असेल, तुझं बाळ लहान असताना तू बघितलं असेल त्याला इथे मागे ऑक्सिपिटल हेअर लॉस असतो. तिथे एक टक्कल दिसायला लागतं. तो साधारण 7 दिवसाचा व्हायला लागला की तिथे टक्कल दिसायला लागतो. तो पण हेअरफॉलच असतो. कारण ते इनिशियल स्टेज मधले अगदी व्हेलस हेअर म्हणतो आम्ही त्याला, अगदी थिन हेअर असतात ते गळून जातात. आणि मग नवीन टर्मिनल हेअर म्हणजे मॅच्युअर हेअर ते यायला लागतात. सो पहिला लॉस झाल्याशिवाय नवीन हेअर येतच नाही. त्यामुळे पहिल्या अगदी लहान मुलापासून हेअर लॉस होत असतो. पण तो हेअर लॉस कधी म्हणतो आपण? जेव्हा तो 100च्या वरती जातो तेव्हा. रोजच्या रोज 100 आकडा मोजायचा तरच ते हेअर लॉस म्हणतो. बर. पण मग आता केसांचा आकडा मोजणं याच्यावरून एक कळतंय, पण मग काळ म्हणजे खूप महिने दिवस वर्षानुवर्ष केस गळाले तर किती काळ केस गळणं म्हणजे नॉर्मल आणि किती काळानंतर अजूनही गळतच राहतात म्हणजे ॲबनॉर्मल आहे? म्हणूनच मी म्हणलं पहिल्यांदा आपण केस गळतीचा आपण व्याख्या केली आहे ती 100च्या वरती. आता रोज काही कोणी 100 असं म्हणत नाही, पण साधारणपणे असा हात घातल्यानंतर रोज हातात कधी पण हात घातला तरी हातात केस यायला लागले तर त्याला आपण केस गळती म्हणायला लागतो. आणि मग ते जर आपलं 2-3 महिन्यापासून जास्त राहिलं तर मग यू शुड बी केअरफुल अबाउट इट की माझे केस गळतायत. आणि जर तुला असं वाटलं की हे हातात येणारे केस आणि माझ्या डोक्यावरचे केस ह्याच्यामध्ये काहीतरी व्यस्त प्रमाण व्हायला लागले तर मग तू म्हणू शकतेस की केस गळतायत. कारण माझे केस गळणं आणि तुझे केस गळणं ह्याच्यामध्ये फरक असू शकतो. कारण तुझी लाईफस्टाईल वेगळी, माझी लाईफस्टाईल वेगळी. मी केसाला फारसं काही करणार नाही. तुझा जर मेकअप होत असेल, तुझा जर काहीतरी स्प्रे मारत असेल तर तुझे केस कदाचित जास्त गळू शकतात. बरोबर. कारण केमिकल ट्रीटमेंट जास्त होते. पण मग केस गळल्यानंतर किती काळानंतर परत नवा फ्रेश केस जन्माला येतो? जसा केस गळतो त्याच्या पाठोपाठ खालून वरती केस वरती यायला लागतो. 3 महिन्याचं मी तुला रेस्टिंग फेज जे सांगितले तेव्हा खाली ऑलरेडी बड चालू झालेलं असतं आणि ते जेव्हा बड वरून खालून पुश देतं वरती तेव्हा वरचा केस गळून पडतो. पण मग मुळात केस गळण्याचं म्हणजे ॲबनॉर्मली केस गळण्याचं कारण काय? प्रत्येकामध्ये ते वेगळं असू शकतं. आता काही जणांमध्ये हेरिडेटरी असतं, काही जणांमध्ये हेरिडेटरी म्हणजे टक्कल ज्यांना पडलेलं आहे घरामध्ये त्यांना ते अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया असं म्हणतात, म्हणजे हॉर्मोनल बेस्ड ॲलोपेशिया. ओके. काही जणांमध्ये तो फिमेल्समध्ये तो मेनोपॉज नंतर दिसू शकतो, मेल्समध्ये लवकर दिसतो. जसं अँड्रोजेन्स म्हणजे मेल हॉर्मोन्स जेव्हा ऍक्टिव्ह व्हायला लागतात तेव्हा त्याची ऍक्शन आपल्या केसांच्या रूट्सवरती व्हायला लागून ती ऍक्शन
होऊन ते केस थिन व्हायला लागतात आणि गळायला लागतात. ओके, ते थिन होतात. त्यांची जी कॅरेक्टर आहे ती बदलते. म्हणजे मी तुला म्हटलं टर्मिनल हेअर, ते टर्मिनल हेअरचा तो थिन व्हायला लागतो व्हेलस हेअर. आणि मी तुला लहान मुलांमध्ये जसं म्हणलं तसा तो व्हेलस हेअर होतो आणि ते थिन दिसायला लागतात. म्हणजे तू बघितलं टक्कल पडलेलं आहे पण तिथे बारीक असं फज दिसतो. दॅट इज ऑल्सो अ हेअर लॉस. ओके, हा झाला अँड्रोजेनेटिक. दुसरा आहे तो प्रेग्नन्सी नंतर सारखा होतो, तो टिलोजेन इफ्लुएन म्हणतात त्याला. तो जनरल पोस्टपार्टम डिलिव्हरी नंतर होणारा. नंतर केस आपल्या काही आजारानंतर किंवा ह्याच्यानंतर गळतात, तो एक हेअर लॉस असतो. किंवा काही जणांना थायरॉइडचा प्रॉब्लेम येतो, काही जणांना ॲनिमिया असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये त्या केसाला न्यूट्रिशन मिळत नाही आणि मग तो केस गळतो. चौथी गोष्ट म्हणजे काही औषधं घेतल्यानंतर, म्हणजे व्हिटॅमिन ए आणि डी खूप लोकांना खाण्याची सवय असते, ते जास्त प्रमाणात खाल्लं तरी केस गळतात. जास्त व्हायटमिन्स खाल्ल्यानंतर पण केस केस गळतात. म्हणून आम्ही कधीही टेस्ट केल्याशिवाय ही औषधं देत नाही. ओके, ते एक आहे. शिवाय किमोथेरपी घेणारे लोक किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट घेणारे लोक, या लोकांनाही केस गळण्याचा त्रास होऊ शकतो. किंवा काही आजार असतात की ज्याच्यामध्ये केस गळणं हा एक नॉर्मल ठरलेलं असतं. म्हणजे थोडक्यात सिम्पटमच. कोलॅजन, सिम्पटमच कोलॅजन डिसऑर्डर. म्हणजे तुला माहिती असेल तर सिस्टेमिक ल्युपस नावाचा आजार असतो. खूप जणांना ते गुगल करतात, त्यांना माहिती असतं. ते ल्युपस एरिथेमॅटोसिस हा कोलॅजन डिसऑर्डर, ऑटो इम्युन डिसऑर्डर्समध्ये हेअर लॉस होऊ शकतो. किंवा केसाचे आजार स्पष्टपणे, किंवा फंगल इन्फेक्शन केसामध्ये झालं तर, या सगळ्या प्रकारामुळे केसाचा हेअर लॉस होऊ शकतो. त्यामुळे एकाला काहीतरी हेअर लॉस झालाय म्हणून हे औषध घे असं सांगणं चुकीचं आहे. कारण त्याचा नक्की कशामुळे झाला हे आपल्याला माहिती पाहिजे. जनरल की हेअर लॉस होतंय हे औषध घेऊन बघा, नाही, त्याचं कारण आपल्याला माहिती पाहिजे. वा, पण मग आता सामान्य माणूस स्वतः कारण शोधायला लागला तर कोणती चिन्ह त्यानं बघितली पाहिजेत की ज्याच्यामुळे कारण कळेल की कशामुळे होतंय बुवा. मी हे काय विचारते म्हणजे डॉक्टरकडे कधी जायचंय बरोबर आहे, याचा अंदाज येईल. आता त्याला नुसतं जनरल ताप येऊन गेलाय आणि 2-3 महिन्यानंतर त्याला खूप हेअर लॉस व्हायला लागला तर त्यांनी डॉक्टरकडे जायचं. कारण त्याला माहितीये की त्याला कळत नाही हे कशामुळे झालंय. कारण 3 महिन्यापूर्वी ताप आलेला असतो. मी तुला म्हणलं तसं ती रेस्टिंग फेज जी असते ती 3 महिने असते केसाची. थोडक्यात आत्ता मी सांगते तुला, चिकनगुनिया झाला, डेंगी झाला आणि 2 महिन्यानंतर वेड्यासारखा हेअरफॉल व्हायला लागला. म्हणजे लोक असे रडत येतात माझ्याकडे, ह्याचा गुच्छच्या गुच्छ धरतात हातात आणि केस गळतात. तेव्हा त्यांनी जायलाच पाहिजे. ओके, दुसरी गोष्ट, त्यांना असं कारण शोधायचं असेल तर त्यांना माहितीये का घरात आहे कुणाला हेअर लॉस, किंवा त्यांचं पाणी बदलले. हे मी तुला मगाशी सांगायचं विसरले की पाणी बदललंय. खूप जण इथून परदेशात जातात आणि त्यांना पहिला जो इश्यू येतो तो हेअरफॉलचा येतो. कारण युरोपमध्ये जाणारे किंवा अमेरिकेमध्ये किंवा कॅनडामध्ये अशा ठिकाणी जाणाऱ्या लोकांना तिथे ते हार्ड वॉटर आहे आणि त्या हार्ड वॉटरमुळे आपल्या केसांना त्रास होतो आणि केस गळतात. खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे. तर हे त्यांना कारण सहज शोधून काढता येईल की मी इकडून इकडे गेलो माझे केस गळायला लागले. सो दे नो की ह्याच्यामुळे माझं पाणी बदललंय. ह्याच्यामध्ये आणखीन एक असतं की त्यांचा आहारही बदलतो. त्यामुळे कारण शोधण्याचं काम त्यांनी थोडंसं केलं आणि ओके कदाचित माझं ह्याच्यामुळे आहे, आय शुड कन्सल्ट, असं असू शकतं. पण मग आता आपण डॉक्टरकडे गेलो तर साधारण कोणत्या टेस्ट केल्या जातात केस गळतीसाठी? महत्वाच्या टेस्ट पहिल्यांदा आम्ही करतो त्या थायरॉइडची टेस्ट करतो. त्यांचं हिमोग्राम म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल आहे का बघतो. कारण ॲनिमिया इज द मोस्ट कॉमन कॉज फॉर हेअर लॉस. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातमध्येच आम्ही फेरिटिन टेस्ट करून घेतो. म्हणजे तुमचे आयर्न स्टोअर्स किती आहेत ते बघतो. ते युज्युअली आम्ही 40 पर्यंत तरी असायला पाहिजे. जर ते तसं कमी असेल तर दॅट इज वन ऑफ द रिझन्स फॉर युअर हेअर लॉस. म्हणजे शरीरातलं लोह. तर ह्या 3 टेस्ट तर केल्याच जातात. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त केस गळती बघायला मिळते, हे खरं आहे का? ऍक्च्युली आता कॉन्शियसनेस सगळ्यांमध्ये आलाय म्हणून आता आपल्याला असं दिसतं की पुरुषांमध्ये पण गळायला लागलेत. ऍक्च्युली पूर्वी पण टक्कल पडायचीच, पण तेव्हा कोणी घेतलेली ट्रीटमेंट बघितलंय का? स्त्रियांमध्ये बेसिकली ते क्राउलिन ग्लोरी त्यांना हवी असायची म्हणून त्या कायम दे वेर अपडेटेड की नाही मला पाहिजे, माझे केस चांगले राहायला पाहिजेत म्हणून त्या घ्यायच्यात. कॉस्मेटिकली कायम त्या अवेअर असायच्याच. पण आता पुरुष सुद्धा करतात. त्यामुळे दोघांमध्ये सारखाच हेअरफॉल असतो. त्याचा जेंडरशी काही संबंध नाही. काहींना दररोज केस धुवायची सवय असते, स्पेशली व्यायाम करणाऱ्यांना. पुरुषांमध्ये पण प्रमाण जाणवतं, शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये पण जाणवतं की एव्हरी डे शॅम्पू कंडिशनर केला जातो. दररोज केस धुण्यानं केस गळतात? नाही. तू विचार कर, जर रोजच्या रोज तू स्किन धुतलीस तर तुझी स्किन निघून जाते का? नाही. मग स्किन हे सॉफ्ट केराटिन आहे.
हम्म. आणि हेअर हे हार्ड केरॅटिन आहे, दोन्ही केरॅटिनच आहेत. मग तुझे केस कशाला गळतील? केस धुतल्याने गळतच नाहीत. केस धुतल्यानंतर जर त्यांना तुम्ही हेअर ड्रायरने वाळवलं, म्हणजे तुम्ही त्या ओल्या रूट्सना जर त्रास दिलात तर तुमचे केस गळू शकतात. काही चुकीचे शॅम्पू आणि कंडिशनर किंवा काही प्रॉडक्ट्स चुकीचे हेअर प्रॉडक्ट्स वापरल्यानं केस गळतात का? हो, गळतात. कारण ही केमिकल्स आहेत आणि या केमिकल्सची ऍक्शन आपल्या प्रोटीन असलेल्या, केरॅटिन असलेल्या आपल्या हेअरवर होऊ शकते आणि मग ते फ्रजाईल होतात आणि मग ते तुटून पडतात, कारण त्यांची ग्रोथ हॅम्पर होते आणि मग ते तुटून पडतात. त्यामुळे येस, या केमिकल्सचा नक्की परिणाम होतो. म्हणजे रोज केस धुण्यानं केस गळत नाही, नाही. तर चुकीचा शॅम्पू कंडिशनर Yes. वापरल्यानं मात्र नक्की गळू करेक्ट, शकतात. करेक्ट. आणि चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे, म्हणजे तुम्ही खूप गरम पाणी वापरा आणि खूप जास्त शॅम्पू लावा आणि नीट धुच नका किंवा नीट ते वाळवूच नका, तर मग नक्की हेअर लॉस होऊ शकतो. पण मग आता केस धुण्याची काही योग्य पद्धती असते का ज्याच्यामुळे केस कमी गळतील? शॅम्पू डायरेक्ट आपण शक्यतो लावतच नाही. थोडासा तो डायल्यूट करायचा, केसाला लावायचा. आता तो स्कॅल्पवर डायरेक्ट लावायचा का केसाला लावायचा, हा एक प्रश्न असतो. तर आय थिंक मुळापासून सगळीकडे लावायला हरकत नाही. स्कॅल्प कारण धुवायचं असतं आपल्याला. मेन सगळा प्रॉब्लेम जो असतो तो स्कॅल्पवरती असतो. तर स्कॅल्प धुवायचा आणि मग केस धुवायचे. आणि खूप जणांना ऑइलिंग करायची खूप सवय असते, मसाज करायची. तर ॲक्च्युली ते जास्त ऑइल लावून आणखीन धूळ आतमध्ये घालत असतात. तर ती घालायची खरं काही गरज नसते. ऑइल करूच नाही असं मी सांगते. नाही ऑइलिंग केलं तरी चालतं. आयुष्यभर तुम्ही ऑइल नाही लावलं तरी चालतं. हे आपल्या लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं असतं की ऑइल करा, ऑइल करा, ऑइल करा, तर तुमचे केस. अजिबात नाही. आपण जे खातो पितो ते आपल्या केसाला मिळतं. नरिशमेंट इज थ्रू व्हॉट वी ईट. त्यामुळे ऑइलिंग करणं म्हणजे मी सांगितलं ते कंडिशनिंग आहे. बरोबर. त्यामुळे ऍक्च्युली तू धुतल्यानंतर ऑइल लावलंस तर तुझ्या केसाला शाईन येईल, जास्त मऊ पडेल. जास्त मऊपणा येईल. ओके. त्यामुळे धुताना काही गरज नाहीये की ऑइल करा आणि मग धुवा. नॉट नेसेसरी. माइल्ड शॅम्पू वापरा की ज्याच्यामुळे खूप फेस नाही होणार आणि सल्फेट फ्री शक्यतो वापरा, कारण त्यांनी हार्डनेस खूप असतो, त्यामुळे केस थिक आणि फ्रजाईल व्हायला लागतात. त्यांनी पहिले स्कॅल्प धुवायचं आणि मग रिन्स इट आउट ॲटलिस्ट ट्वाइस. ओके. म्हणजे तो काय जो साबणाचा जो काय अल्कलाइननेस आणि अल्कलिनिटी आणि ऍसिडिटी जी आहे ती सगळी निघून जाईल. आता केस पुसण्याची किंवा वाळवण्याची हो. काही विशिष्ट पद्धती आहे का की ज्याच्यामुळे कमीत कमी केस गळतील? हा, आता केस खूप मुख्य हेअर ड्रायर अजिबात वापरायचं नाही. हॉट नाही, कोल्ड नाही. तुम्ही टॉवेल ड्राय करा, बांधून ठेवा, खूप खसा पुसू नका. आपले केस आहेत ते केस तुम्ही जर डॅप करून हलकेच पुसून घेतलेत तर तुमचे केस छान राहतील. ते असे वेडेवाकडेही होणार नाहीत. बांधून ठेवणं ही पूर्वी पद्धत होती. तू बघितलं असेल खूप पिक्चर्समध्ये, याच्यामध्ये ते सगळे असे नाहून लगेच ते बुचडा बांधून येतात पंचा लावून. तसं करायला काही हरकत नाही. ते लावून ठेवायचं. बाकी कुठल्याही पद्धतीने पुसून घ्यायचे फक्त केस हलके बस. आणि ओले केस कधीही विंचरायचे नाहीत. योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडायचा कसा? आता ह्याला असं नाहीये की माझ्या मैत्रिणीने मला हा दिला म्हणून मला चालेल, तिला चांगला झाला म्हणून, असं अजिबात नाही. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा केस वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही ट्रायल अँड एरर करून तुम्ही बघायचं की माझे केस ह्या शॅम्पू नंतर छान बसतायत का, म्हणजे ते असे सगळे वेगवेगळ्या दिशेला पसरतायत का, किंवा ते एकाच दिशेने व्यवस्थित राहतायत का, हे बघा. त्याला शाईन येतंय का, हे बघा. आणि मग तुम्ही ठरवा की हे केस ओके, हा शॅम्पू मला सुटेबल आहे. प्रत्येकाला कंडिशनर लागतोच असं नाही. वा. हे एक फॅड आहे की मला कंडिशनर पाहिजे, अजिबात नाही. काही जणांचे ऑइली असतात केस, त्यांना अजिबात कंडिशनरची गरज नाही. कंडिशनिंग म्हणजे काय, तर तुमच्या केसाची, आता तुम्ही जर बघितलं असेल की विटांचं आपण कौलारू विट कशी एका ह्याच्यामध्ये असतात लावलेली, तसे केसाचे बाहेरच्या पेशी असतात. त्या जर तुमच्या एका लाईनमध्ये असतील तर केसावरती जे लाईट पडेल त्यांनी रिफ्लेक्शन छान होईल आणि केस असा चकाकदार दिसेल. जर ते वेडेवाकडे असतील, म्हणजे पीस असेल एखादं, त्या पिसाचं तर तुम्ही बघितलं त्याचे काय ते फायबर्स असतात धागे, ते वेगवेगळ्या ह्यांनी फिस्कारले गेले तर तो कसं दिसेल, तसा केस दिसतो तुमचा जर त्याला व्यवस्थित शॅम्पू केलेलं नसेल किंवा चांगला शॅम्पू वापरला नसेल तर. आणि मग त्याच्यावरती कंडिशनर लावला तर ते एका रेषेत, ते बाहेरची जी पेशी आहे त्या एका रेषेत राहतात, एका लाईनमध्ये राहतात आणि मग तुम्हाला ते शाईन झालेले केस, म्हणून तो कंडिशनर. आणि आपल्यात सगळ्यात स्वस्त आणि मस्त कंडिशनर कुठला? खोबरेल तेल. क्रिएटर म्हणून माझ्याकडे एकदा हेअरफॉल शॅम्पू
येस, हेअरफॉल प्रिव्हेन्शन. बरं. म्हणजे हा शॅम्पू आणि कंडिशनर वापरल्यानंतर हेअरफॉल होणार नाही, थांबेल, असं मला एकदा प्रॉडक्ट आलं होतं आणि मला माहित नाही मी योग्य केलं की नाही, कारण खूप पैसे मिळत होते. मी त्यांना Okay. सांगितलं नाही, हम्म. कारण की माझा जेवढा अभ्यास आहे तुमच्यामुळे डॉक्टर, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की हे वापरल्यानं काही थांबणार नाही आणि हे आपण लोकांना सांगणं योग्य नाही. योग्य नाही. आता मला तुमचं उत्तर याच्यावर. धन्यवाद. धन्यवाद माझ्याकडचे पेशंट्स कमी केल्याबद्दल. कारण हे असे सगळे प्रॉडक्ट्स वापरून खूप काही काही प्रॉब्लेम्स येतात आणि येतात पेशंट्स मग अँटी हेअरफॉल वापरूनच त्यांचे केस गळायला लागतात. कारण बेसिकली त्यांच्यासाठी तो नसतो. कारण मी तुला म्हटलं तसं यू हॅव टू यूज इट फॉर 1 स्मॉल डे 1 or 2 days अँड देन डिसाइड. आणि त्याला इलेक्ट्रिसिटी येत नाहीये ना, ती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी येणे हा चुकीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो नको यायला. ओके, म्हणजे रफ झालेत का? म्हणजे रफ झालेत केस. स्टॅटिक येणं म्हणजे चुकीचं आहे. ते केस वेगवेगळे एकापासून दुसरीकडे एकमेकांपासून लांब लांब व्हायला लागतात ते. केस गळू नयेत हम्म. यासाठी अजून कोणते कोणते प्रॉडक्ट्स लावणं गरजेचं आहे जे बाजारात मिळतात? केस गळू नयेत म्हणून असे प्रॉडक्ट्स फारसे खरं काही नाही आहेत. केस गळू नयेत म्हणून तुमचा आहार अतिशय चांगला राहायला पाहिजे, तुमचा व्यायाम चांगला राहायला पाहिजे आणि तुम्ही केसाशी खूप कमी खेळलं पाहिजे. काही विशिष्ट प्रकारच्या पाण्यामुळे केस गळतात का? त्याचं कारण असं, आता बाजारात आणखी एक यंत्र आलेलं आहे विकायला की तुमच्या ते नळाला लावा, शॉवरला बरोबर आहे. लावा, की ज्याच्यामुळे त्याचं शुद्धीकरण होऊन ते वेगळ्या पद्धतीचं पाणी बाहेर येईल आणि मग त्यानं तुम्ही केस धुवायचे. थोडक्यात आरो वॉटरने मी केस धुवू का असं मला खूप जण विचारतात. बरं. तर तशासारखंच आहे की ज्याच्यामध्ये खूप हार्ड म्हणजे सॉल्ट्स असतात, क्षार असतात. ते क्षार तू बघितलं असेल भांड्याला पण खाली राखतात, पांढरं पांढरं होतं. तर तसं स्कॅल्पला होऊन बरेच वेळेला केसाचं न्यूट्रिशन खराब होतं आणि त्यामुळे खूप प्रकारात जिथे हार्ड वॉटर आहे तिथे केस गळती खूप आहे. त्यामुळे तेव्हा सॉफ्टनर लावून आपण केसाचं थोडं संरक्षण करायला पाहिजे. आणि सॉफ्टनर मी सांगते शक्यतो शॉवरमधनं घेऊ नका. मी सांगते शक्यतो पाण्यात टाका, डायरेक्ट बादलीमध्ये पाण्यात टाका आणि त्याने हे करा. डॉक्टर, केस पातळ होणं इंडिकेशन आहे का की आता केस गळणारच? नाही, केसाची पातळ होण्याची प्रक्रिया आणि केस गळण्याची प्रक्रिया दोन्ही टोटली डिफरंट आहेत. म्हणजे केस मी तुला म्हटलं तसं व्हेलस हेअर आणि टर्मिनल हेअर. व्हेलस हेअर आहे तो पातळ केस आहे आणि टर्मिनल हेअर जो आहे तो थिक हेअर आहे. ओके, आता ही जी प्रक्रिया आहे की टर्मिनल हेअरचा व्हेलस हेअर होणं, ही प्रक्रिया केस गळण्याशी म्हणजे त्याच्या लाईफ सायकलशी डिसाइडेड नाहीये. म्हणजे कित्येक पुरुष असे असतात की ज्यांचे केस थिनिंग झालंय पण त्यांचे केस अजिबात गळत नाहीयेत. हे हॉर्मोन्सशी रिलेटेड आहे. मग आता हेअर थिनिंग याचं कारण फक्त हॉर्मोन्स आहे? बरेच वेळेला येस. स्प्लिट एंड असलेले केस म्हणजे ज्याची तोंड अगदी शेवटाला जाऊन फुटलेली असतात, बरोबर. ते केस गळतात का पुढे जाऊन? ऍक्च्युली केस जे आपल्याला ड्युअल टिप असलेले केस जे दिसतात ते चुकीच्या प्रकाराने केस वाळवल्यामुळे होतं आणि त्याची ग्रोथ स्टंटिंग असतं, ते वाढत नाहीत. पुढे त्याची ग्रोथ जर होणार असेल, लांब होणार असेल केस, तर तो वाढत नाही आणि येस तो थोडे दिवसांनी गळून जाणार असतो. म्हणजे तुम्ही ते कापून टाकलेत तरी काही फार फरक पडेल असं नाही. याच्यावरूनच मला पुढचा प्रश्न विचारायचा होता की वरचे वर हेअर ट्रिम करून येते असं म्हणून ज्या पार्लरच्या वाऱ्या होतात त्यानं केस वाढतात असा एक कुठेतरी समज आहे. आपल्या केसाची ग्रोथ ठरलेली असते. दर महिन्याला आपलं 1 सेंटीमीटर केस वाढत असतो. आता काही आजारामुळे त्याच्यात कमी जास्त होऊ शकतं, पण अदरवाईज आपला दर महिन्याला 1 सेंटीमीटर केसाची वाढ होतच असते. मग तू काप किंवा न काप काही फरक पडत नाही. कापल्यामुळे ते वाढलेले वगैरे असं दिसत नाही. फक्त तुझ्या लक्षात येतं की हा मी कापले होते हे 1 महिन्यापूर्वी आणि आता माझे 1 सेंटीमीटर वाढलेत. हे जर तू लक्ष दिलंस तर तुला जाणवेल. कारण मुळाशी वाढणार आहे, ते मुळापासून वाढतायत. हा वरचा जो केस आहे तो डेडच आहे. दिस इज अ डेड थिंग. हे जे आपल्याला दिसतं ते डेड आहे, पण मूळ आहे ते लाईव्ह आहे आणि ते गव्हर्न करतं सगळं. म्हणजे तू मुळाला पाणी दिलंस की रोप वाढलेलं दिसतं तुला, बरोबर. पण तू जर पानाला पाणी दिलंस तर पानाला कट केलंस तर तुझं पान वाढलेलं दिसतं का तुला? नाही. म्हणजे पान तू अर्ध कट कर तर फक्त, बाकी काही नाही करायचं. पण ते पान वाढतं का? नाही वाढत. त्याचा काही संबंध नाही. तू मुळाला पाणी दिलंस तर तुला 2 आणखीन पानं आलेली दिसतील. बरोबर. त्यामुळे तू जे काय नरिशमेंट देणार आहेस ती त्या मुळाला द्यायची. कसं शोधायचं की मला अनुवंशिकतेनं हेअर लॉस होतं? आता घरात हिस्ट्री असेल तर तुला कळेलच की ओके मला हे आहे. आता माझ्या आईला थिनिंग आहे इथे असं तुला माहिती आहे, तर मग मला पण होतंय का तसंच थिनिंग? आमच्याकडे ते चार्ट असतात, ते आम्ही दाखवतो. असं असं कुणाला आहे का? तर हा माझ्या आत्याला आहे.
हा माझ्या मावशीला आहे असं कोणीतरी मला सांगतं तेव्हा मला कळतं की ओके ह्यांच्याकडे हेरिडिटरी असू शकतं. आता तिचा लॉस कसा आहे हे मी बघीन की ओके तसाच आहे का तुझा लॉस, तर मग तुझा हेरिडिटरी असू शकतो. आता तुझी लाईफस्टाईल आणि तुझ्या ह्याच्याप्रमाणे ते तुला कधी येणार आहे हे ठरतं की तुझं खाणं पिणं कसं आहे, तुझं झोपणं कसं आहे, तुला काय खाणं जागरणं होत आहेत का, किंवा तू काय त्याला आणखीन केमिकल्स वापरतेस का, ह्याच्याप्रमाणे तुझं ठरणार आहे की तुझ्या बाबतीत तो हेअर लॉस कधी होणार आहे किंवा होणार आहे की नाही. त्यालाच धरून त्यामुळेच माझा पुढचा हम्म. प्रश्न होता की कोणत्या वयामध्ये मग ते अफेक्ट करायला लागतं की अरे माझ्याकडे तर अनुवंशिकतेनं केस गळती होते बुवा, साधारणपणे हॉर्मोनल ऍक्टिव्हिटी सुरू झाल्यानंतर, म्हणजे प्युबर्टी. प्युबर्टी नंतर, म्हणजे मुलांमध्ये 18व्या वर्षानंतर आणि मुलींमध्ये 16व्या वर्षानंतर हे तुम्हाला हॉर्मोनल इफेक्ट सुरू होतात. आता त्याच्यानंतर तुमचं कसं लाईफस्टाईल आहे, म्हणजे मी खूप जणांचं बघितलेलं आहे की 15व्या वर्षापर्यंत मुलींचे केस एकदम छान असतात आणि 11वी-12वी मध्ये त्या गेल्या की सगळं डाएट वगैरे त्यांचं बिघडतंच, त्यांची जागरणं किंवा त्याच्यावरती वेगवेगळे बाकीच्या कॉलेजियन्स मध्ये जे काय वेगळे परिणाम करायला लागतात की मला स्ट्रेटच हेअर हवेत, मला कर्लीच हेअर हवेत, त्या सगळ्याचा इफेक्ट होऊन केस गळायला लागतात. अदरवाईज 15व्या वर्षापर्यंत का नव्हते गळत, ते हॉर्मोनल ऍक्टिव्हिटी पण सुरू होते आणि तुमची लाईफस्टाईल पण चेंज होते, या दोन्हीचा परिणाम होऊन मग ते केस गळतात, अदरवाईज नाही. आता डॉक्टर, जो जेनेटिकल हेअर फॉल आहे, अनुवंशिकतेनं येणारी केस गळती, ती किमान पुढे ढकलता येईल का? हो. टाळता येणार नाही कदाचित, पण पूर्ण नाहीशी नाही होणार कदाचित, पण येस पुढे नक्की ढकलता येते. एक तर मी तुला म्हटलं तसं लाईफस्टाईल चांगली करायला पाहिजे आणि दुसरं आपल्याकडे औषधं आहेत आता, ती औषधं वापरून आपण ते पुढे ढकलू शकतो. पण ह्याची सेल्फ ट्रीटमेंट करावी का, तर नाही, 100% नाही. आता जरी तुम्हाला सगळं गुगलनी सांगितलेलं असलं की मिनॉक्सिडिल वापरा, हे वापरा, तरी देखील बरेच वेळेला काय होतं, मिनॉक्सिडिल वापरलं पहिल्यांदा की हेअर लॉस होतो आणि मग तेव्हा तुम्हाला जी भीती बसते ती आम्ही देताना तुम्ही मग मिनॉक्सिडिल नको असं म्हणता, आणि ऍक्च्युली दिस इज द टाईप ट्रीटमेंट फॉर अँड्रोजेनेटिक हेअर लॉस. आणि मग आमच्या हातात खूप कमी साधनं राहतात. सगळ्यांना सरसकट आम्ही 5% मिनॉक्सिडिल देतो का, तर नाही. आम्हाला थोडं वेगळं काहीतरी देऊ शकतो, त्याच्याबरोबरीने वेगळी सिरम आहेत, वेगवेगळे ग्रोथ फॅक्टर्स आहेत, ते असलेली औषधं आहेत, ते आम्ही देतो. म्हणजे मग ग्रॅज्युअली तुमचा हेअरफॉल आपण पुढे ढकलू शकतो. बऱ्याचदा असा पण क्लेम केला जातो की जी पोटातून घेणारी औषधं आहेत हेअरफॉल थांबवण्यासाठीची, त्याच्यामुळे वजन वाढलं. हे खरं आहे का? नाही. सेल्फ ट्रीटमेंट जे करतात, खूप काय काय वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि हे खातात, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येत असू शकतो. पण आम्ही जेव्हा देतो तेव्हा वी नो की ह्याच्यामध्ये बायोटीन एवढं आहे, हे एवढं आहे, विटॅमिन ए एवढं आहे, हे एवढं आहे, आणि हे इतकेच दिवस घ्यायचं आहे. ड्युरेशन ठरलेलं आहे, ह्याच्याहून जास्त द्यायचं नाही. कधी कधी आम्ही सायक्लिकल न्यूट्रिशन देतो की 3 दिवस हे, 3 दिवस हे B12, 3 दिवस D3 असं आम्ही देतो की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रमाणात मिळतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही यांनी तुमचं वजन वाढण्याचं कारण नाही. आता ऋतुमानाप्रमाणे किंवा सीझन्स बदलतात तसा हेअरफॉल होतो का? होऊ शकतो. जसजसं आपल्या म्हणजे स्कॅल्पमध्ये फरक पडतो, कारण जेव्हा तुम्ही थंडी पडायला लागली की थंडी पडायला लागल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की थोडंसं केसामध्ये ड्राय स्कॅल्प व्हायला लागतो. तो ड्राय स्कॅल्प म्हणजे ऍक्च्युली एक प्रकारची आपल्या ऑइल ग्लँड्सची हे असते, त्याच्यावरती फंगस वाढतं आणि त्यांनी तो आलेला कोंडा असतो. तर तो कोंडा साफ करायचा असतो, खूप खसखस वापरून किंवा गरम पाणी वापरून तो होत नाही, त्याला थोडंसं अँटीफंगल लावून ते कमी होऊन जातो. तर तो कोंडा कमी केला की तो हेअर लॉसही आटोक्यात राहतो. बऱ्याचदा काहीही झालं, स्पेशली केसांच्या बाबतीत, बरोबर. की त्याचं उत्तर ताण असा दिला जातो. की तुमची जीवनशैली उत्तम आहे, खाताय, व्यायाम वगैरे सगळं चालू आहे, पण आयुष्यात काही नात्यांच्या बाबतीतलं, काही मानसिक लेवलला जर कसला तरी ताण आला तर त्याचा खरोखरीच परिणाम हेअरफॉल पर्यंत पोचतो का? बरोबर आहे, पोचतो. कारण स्ट्रेसमध्ये आपले जे हॉर्मोन्स असतात ते सिक्रेट करतात. आपले हॉर्मोन्स आपल्याला प्रोटेक्शनसाठी सिक्रेट करतात आणि ते सिक्रेट झालेले हॉर्मोन्स जे असतात ते न्यूट्रिशन सगळं आपल्या स्ट्रेसफुल बाकीच्या मेंदूला किंवा ह्याला द्यायला लागतात आणि ते जे आहे तेव्हा न्यूट्रिशन आपल्या केसाचं जरा कमी होतं आणि मग केस काही प्रमाणात वाढायचे थांबून जातात आणि मग ते केस गळायला दिसतात, कारण तेव्हा आपल्या केसाला न्यूट्रिशन कमी दिलं जातं. बॉडी ऑटोमॅटिकली प्रोटेक्ट करत असते. म्हणजे दुष्काळ पडला म्हणून आपल्याला खाणं मिळणार नाहीये म्हणून आपली बॉडी ऑटोमॅटिकली फॅट डिपॉझिट करायला लागते. आपल्या बॉडीमध्ये ती मेकॅनिझम आहे. तसंच न्यूट्रिशन बॉडीचं
प्रोटेक्ट प्रोटेक्ट करण्यासाठी, आपल्या ताणापासून आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी बॉडी सगळं न्यूट्रिशन आपल्या मेंदूकडे आणि आपल्या ह्याच्याकडे देते आणि थोडं न्यूट्रिशन आपल्या केसाकडे कमी जातं आणि मग केस गळतात. आणि वा. येस, ताणामुळे नक्की केस गळतात. वा, बर. म्हणजे एक आनंदी राहणं एक करेक्ट. औषध आहे येस. केस गळती थांबवण्याचं. हा. बर. आणखी कुठलं मग औषध आहे का किंवा उपचार आहेत का जे डॉक्टर सजेस्ट करतात ज्याच्यामुळे ताणानं येणारा हेअरफॉल थांबवू शकतो? व्यायाम, योगा हे तर अतिशय चांगले प्रकार आहेत ज्याच्यामुळे हा ताण कमी होऊ शकतो. कुठल्याही ग्रुप ऍक्टिव्हिटी करा ज्याच्यामध्ये ताण कमी होऊ शकतो. औषध हेच खा असं काही मी सांगणार नाही की ताण होऊ नये म्हणून हे औषध खाल्लं की कमी होईल. नाही, तुमची शांत झोप झाली की नॅचरली तुमची बॉडी सगळी रिलॅक्स होते. रिलॅक्सेशन तुमचं जेवढं होईल तेवढं तुमच्या केसाला पण तुमच्या रिलॅक्सेशन मिळतं, रादर न्यूट्रिशन मिळतं. अजून एक गैरसमज असा आहे पुरुषांमध्ये की मास्टरबेशन सातत्यानं केल्यानं, फ्रिक्वेंटली केल्यानं हेअरफॉल व्हायला लागतो. हे खरंय का? नाही, काही संबंध नाही, काहीही संबंध नाही. कारण मॅस्टरबेशन ही ऍक्शन अशी आहे की इट इज जस्ट अ लेट आउट. ओके, त्याच्यामध्ये काही हॉर्मोन्स वाढले बिडले असं काही होत नाही. सो इट्स अ नॉर्मल प्रोसेस. त्यामुळे मॅस्टरबेशनचा डायरेक्टली केसाच्या गळण्याशी काही संबंध नाही. ओके. आणखी एक आहे म्हणजे नख घासल्यानं हेअरफॉल थांबतो असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? नख हे केराटिन आहे, हे डेड आहे. या डेड ह्याच्यामधनं फ्रिक्शन होईल आणि तुझ्या नखाला काहीतरी त्रास होईल. केसांचा वाढीचा काही संबंध नाही. आता काही स्पेशल तेल, आदिवासी तेल, रोजमेरी तेल, खूप बाजारामध्ये तेल आहे तेल खूप आहेत ज्याच्यामुळे केस वाढ 100% होते असा क्लेम केला जातो. हे खरं आहे का? तू आता मला सांग, केसाची म्हणजे आता तू स्कॅल्पची जी जाडी आहे, केसाच्या खाली जे केस आपली कातडी आहे त्वचा. त्या त्वचेमध्ये केसाची जाडी इथल्या ह्याच्यामध्ये त्याच्या खाली रूट असतो. ओके, आता तो रूट जो आहे तिथपर्यंत आपल्या इथून खालपर्यंत पोचायला ते तेल तुला किती वेळा घासायला लागेल. आणि ते बेसिकली आपली जी लॉकिंग सिस्टीम असते कातडीतली, त्या लॉकिंग सिस्टीम मधनं ते तेल खरंच झिरपणार आहे का आतमध्ये, ह्याच्या कोणी केलेल्या आहेत का? मग आम्ही खूप खूप ट्रायल्स घेऊन आम्ही मिनॉक्सिडिल सारखी औषधं जी आम्ही तयार केली आहेत की आता ती आतमध्ये पोचू शकतात हे आम्हाला माहिती आहे. तशी या तेलांची काही ट्रायल्स केलेल्या आहेत का की त्या पोचून त्या रूटला नरिशमेंट देणार आहेत? मला तरी असं कुठलंही तेल Research आतपर्यंत पोचतं आणि त्या रूटला ग्रोथ होण्यासाठी काही स्टिम्युलेट करतं अशी कुठलीही मला मेथड माहिती नाहीये. की ते आतपर्यंत पोचतं हेही माहिती नाहीये. कारण इतकी आपल्या कातडीची लॉकिंग सिस्टीम असते की तिथून ते आत जाऊच शकत नाही. स्पेसिफिकली आम्हाला मिनॉक्सिडिलसाठी एक वेगळं व्हेकल तयार करायला लागतं की ज्याच्यातनं तो ड्रग आतमध्ये पोचेल. तर हे तेलासारखं तर आत जाणं शक्यच नाही आणि ग्रोथ तर दूरच राहिली. अजून एक गैरसमज दिसतो किंवा समजही असू शकतो, केस मोकळे सोडल्यानंतर गळायला लागतात, पण केस शहाण्या मुलीसारखे बांधले की गळायचे थांबतात. हे खरंय का? काही संबंध नाही. केसाचं बांधणं किंवा केसाचं तुम्ही किती खेचून बांधता ह्याच्यावरती ऍक्च्युली तुम्हाला ट्रॅक्शन ॲलोपेशिया होऊ शकतो. त्यामुळे केस बांधलेच पाहिजेत असं काही मी म्हणणार नाही, पण केस जास्त अट्रॅक्ट करू शकतात डस्ट तुम्ही जेव्हा मोकळे सोडता तेव्हा. त्यामुळे कमीत कमी ते धुतले जातील जर बांधलेले असतील तर. अदरवाईज त्याचा काही संबंध नाही की मोकळे केस जास्त गळतील किंवा बांधलेले केस कमी गळतील असं काही नाही. आजकाल पार्लरमध्ये खूप साऱ्या केमिकल ट्रीटमेंट्स आहेत. सगळ्यांना आपल्या केसांचा पोत बदलायचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगार आम्ही आहोत आमच्यासारखे, कारण की वेगवेगळे लुक्स करायचे असतात. सरळ केस, कुरळ्याचे सरळ केस, कलर करणे, केरेटिनच, हेअर बोटॉक्स, करेक्ट, अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्स आहेत. याच्यामुळे हेअरफॉल होतो का? एकच उत्तर, हो. कारण हे सगळ्या केमिकल्समुळे तुमच्या केसाचा पोत जो असतो केसाचा तो खराब होतोच, पण केसाच्या रूट्सवरती पण परिणाम होऊ शकतो. कधी कधी तर मी असं बघितलंय की केसाचं स्ट्रेटनिंग केलं आणि अक्षरशः 3-4 दिवसामध्ये टक्कल पडलं. 100% या सगळ्या केमिकल्सचा केस गळतीवर परिणाम नक्की होऊ शकतो. हेअर डाय केल्याने युजली एवढा काही परिणाम होत नाही, म्हणजे गळतीवर. केसाचा पोत नक्कीच बदलतो, रफ नक्कीच होतो. तोच माझा पुढचा प्रश्न होता की हेअर कलर, काहींमध्ये ग्रे हेअर
पांढऱ्या केसांचं प्रमाण अगदी अलीकडे येतं. बऱ्याचदा प्रोफेशनची पण गरज बरोबर असते आहे. किंवा मी म्हटलं तसं लहान वयात वगैरे येऊ शकतं. त्याच्याविषयीची थोडी इन्सिक्युरिटी पण असू शकते. ते लपवण्यासाठी ग्लोबल हेअर कलर केला जातो. म्हणजे अगदी मुळापासून ते एंड पर्यंत. बरोबर. या हेअर कलरमुळे पण हेअरफॉल होतो? हेअर कलरमुळे हेअरफॉल असं नाही होत, पण हेअर कलरमुळे नवीन केस ग्रे होण्याचं प्रमाण मात्र वाढतं. माय गॉड. म्हणजे जर तू बघितलं असशील की हेअर कलर करणारी लोक जेव्हा हेअर कलर थांबवतात तेव्हा त्यांचे केस झपाट्याने पांढरे झालेले दिसतात. ह्याचं कारण ते आहे की त्यांनी ऑलरेडी त्यांचे पिगमेंट सेल्स कमकुवत केलेले आहेत कलरिंग प्रोसेसमध्ये. वेरॅज जे कोणी कलर करत नाहीत त्यांचं तुला दिसेल की सॉल्ट पेपर अपिअरन्स असतो बऱ्यापैकी. दे डोंट हॅव ग्लोबल ग्रेइंग. बऱ्याचदा हीट टूल, स्ट्रेटनर, टॉंग, ते क्रिम्पिंग वगैरे या सगळ्याच्या दरम्यान आधी रादर हीट प्रोटेक्टिंग स्प्रे करतात मारला जातो आणि मग हीट टूल वापरलं जातं. त्याचा खरंच फायदा होतो? फारसा काही नाही, फारसा हीट डॅमेज होणारच. होणारच आहे. म्हणजे तू अगदी काहीतरी हे ते टी कोस्टर वगैरे ठेव, पण तो खाली तो टी कोस्टर थोडासा तुला गरम लागतोच, त्यामुळे हीट ट्रान्सफर होतेच. रेग्युलर हेड मसाज घेतल्यानं हेअरफॉल थांबतो का? त्याच्या मागे लोक कारण असं देतात, हेड मसाजनं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे थोडी केस गळती आवाक्यात येऊ शकते असं म्हटलं जातं. खरं आहे का? नाही, हेड मसाजनी फक्त तात्पुरतं तुला छान वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतं, त्यामुळे तुला जरा केसांमध्ये आपला फरक पडलाय असं जाणवू शकतं. पण हेड मसाज पर से वोंट कॉज एनी लॉस, रिडक्शन इन द लॉस होणारच आहे, जेवढा होणार आहे तेवढाच, पण तात्पुरतं तुला वाटेल की नाही झाला, कारण त्या दिवशी हेड मसाज जेव्हा होईल त्या दिवशी भरपूर गळून गेलेले आहेत. फार फार तर झोप छान लागेल. छान लागेल. डिलिव्हरी नंतर हेअरफॉल होतोच का? आणि तो डिलिव्हरी होण्याच्या आधी रोखता तरी येतो का? ऍक्च्युली डिलिव्हरी नंतर होणारच आहे हेअरफॉल. कारण सांगते मी तुला, प्रेग्नन्सीमध्ये सगळं ग्रोईंग स्टेजमध्ये असतं. म्हणजे बाळासाठी तुझी बॉडी तयार झालेली असते आणि इट गिव्स ग्रोथ फॅक्टर्स एव्हरीवेअर. सो तुझे सगळे केस 10 लाखच्या 10 लाख केस समजा, असं म्हणू शकतो आपण की ते सगळे दे आर इन द ग्रोईंग स्टेज. त्यामुळे तुझे छान केस एकदम प्रेग्नन्सीमध्ये माझे केस इतके छान झाले होते असं म्हणतात सगळ्याजणी. ह्याचं कारण ते आहे की त्यांचे केस सगळे ग्रोईंग स्टेजमध्ये असतात. इट इज कॉल्ड एनर्जिन फेज. ओके, ते सगळे ग्रोईंग स्टेजमध्ये आहेत आणि ॲज सून ॲज इट इज अंडर द हॉर्मोनल इन्फ्लुएन्स. ओके, आणि ॲज सून ॲज डिलिव्हरी हॅपन्स हे जे हॉर्मोन्स आहेत ते थांबतात. दे हॅव स्टॉप्ड, कारण आता ग्रोथ करायचं काही कारण नाही आहे, बाळ बाहेर आलेले, त्यामुळे ते थांबतात. आणि मग आपल्या केसाची रेस्टिंग फेज सुरू होते. ती असते साधारण 3 महिने. मग 3 महिन्यानंतर आपण बाळाला थोडंसं विनिंग सुरू करतो आपण. म्हणजे जेव्हा फिडिंग चालू असतं तेव्हा फार होत नाही, पण फिडिंग कमी केल्यानंतर, कमी करायला सुरुवात होते तेव्हा एक फिडी कुठलं तरी वरचं दिलं जातं, तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं, कारण हे 3 महिने त्या केसांचे कंप्लीट झालेले असतात रेस्टिंग फेजचे, आणि मग ते केस गळतात. आणि ते युजली जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ते 30% ऑफ द हेअर गो इन टू टिलोजन फेज. म्हणजे नॉर्मली जे 10% असतील ते 30% जातात. नॅचरली तुला असे गुच्छच्या गुच्छ खाली पडायला दिसतात. आणि तो जो लॉस असतो तो पोस्टपार्टम हेअर लॉस किंवा पोस्टपार्टम टिलोजन इफ्लुवियम असं त्याला म्हणतात. आणि तो सगळ्यांचा होतो, कमी जास्त प्रमाणात होतो, कारण किती रेस्टिंग फेजमधनं बाहेर पडतात त्याच्यावरती ते आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की व्यायामानं, चांगल्या जीवनशैलीनं, करेक्ट, उत्तम पोषण देणाऱ्या डाएटनं हेअरफॉल कमी होतो किंवा जास्त सिरियस हेअरफॉलच्या इश्यू पर्यंत तुम्ही कदाचित पोहोचणार पण नाही. करेक्ट आहे. पण समजा हेअरफॉल सुरू झालेला आहे ऑलरेडी आणि मग काही व्यायाम विशिष्ट सुचवले जातात, उदाहरणार्थ शीर्षासन. बरोबर. त्यानं हेअरफॉल थांबतो का? नाही, कारण खूप असे लोकांचा समज आहे की शीर्षासनामध्ये छान ब्लड फ्लो होतो डोक्यावरच्या केसांवरती, आणि मग ते त्या केसाचं पोषण चांगलं होईल आणि मग तो हेअर लॉस थांबेल. तसं काही होत नाही. पण व्यायाम तुम्ही रेग्युलर केलात तर नक्की तुमच्या केसाचं पोषण होत राहतं, कारण तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा तुम्ही थोडंसं डाएटकडे पण लक्ष देता. इनफॅक्ट माझ्या एका कुठल्या तरी कंपनीने असं आम्हाला त्या व्यायामाची एक लिस्ट दिली होती योगासनांची, की ही योगासनं केली तर तुमची केसाची ग्रोथ चांगली राहील. त्याच्यामध्ये शीर्षासन नव्हतं. एका ठराविक लांबीपर्यंतच माझे केस वाढतायत ग, त्याच्यापुढे माझे केस वाढतच नाहीत. बरोबर. अशा काही मुली सांगतात. मुलींमध्ये स्पेशली हे प्रमाण. हे कसं गणित आहे? आता हे जेनेटिकली ठरलेलं असतं.
म्हणजे तू बघितलं असशील की तुझ्या घरामध्ये तुझ्या आईचे केस एवढे होते, तुझ्या आत्याचे केस एवढे होते, मग तुझ्याकडे जीन्स कुणाकडनं आलेत? तुझ्या आत्याचे कुरळे होते म्हणून तुझ्याकडे कुरळे केस येऊ शकतात. आता ते केस किती लांब होणार आहेत हे सुद्धा तुझ्याकडे जेनेटिकली आलेलं आहे. म्हणजे इट इज प्री डिटरमाइन की तुझ्या बॉडीमध्ये एवढे केसांची लेंथ होणार आहे. मग तेवढे अचीव झाल्यानंतर तुझी बॉडी ते केस वाढवणार नाहीच आहे. म्हणजे तुझी उंची कशी ठरलेली असते? तुझी उंची जेनेटिकलीच ठरलेली आहे, डिटरमाइन केलेली आहे. थोडंसं त्याच्यात +-2 तुझ्या ह्याच्याप्रमाणे आहे, प्रयत्नांनी. तुझ्या प्रयत्नांनी आहे किंवा तुझ्या लाईफस्टाईल नुसार आहे की तू खूप छान खेळलीस किंवा काहीतरी जिम्नॅस्टिक खेळलीस म्हणून तुझं कमी झाली, असं काही होऊ शकतं. पण तशी 1-2 इंचच फक्त. त्यामुळे तुझ्या आईचे केस जर कमरेपर्यंत लांब असतील आणि तुझ्याकडे ते जीन्स आले असतील तर तुझे कमरेपर्यंतच वाढणार आहेत, तुझे खाली टाचेपर्यंत केस जाणार नाहीत. तू कितीही वेगवेगळी औषधं लाव. हेल्मेट घातल्यानं हेअरफॉल होतो, हे खरं आहे का? अजिबात नाही. मग तू रोज केस धुतल्याने पण तुझे केस गळायला पाहिजेत की नाही? कारण तू घासतेस ते. आणि हेल्मेट किती वेळ घालतेस? नाही. बरोबर. फ्रिक्शन खूप झालं, तू ते हेल्मेट असं खूप घामटतं तसंच्या तसं सारखं ठेवलंस तर इन्फेक्शन होईल तुला केसामध्ये. पण बाकी काही होणार नाही. केस त्याच्यामुळे फ्रिक्शनमुळे गळणार नाहीत. हेल्मेट माझे केस गळतात म्हणून मी हेल्मेट घालणार नाही, हे अतिशय चुकीचं आहे. हेल्मेट घातलंच पाहिजे सगळ्यांनी. अजून काही केसांच्या संदर्भातल्या चुका आहेत का, की ज्या दैनंदिन आयुष्यात होतात किंवा कुठच्या तरी पार्लर ट्रीटमेंट याच्यामुळे तुम्हाला दिसतं की जनमानसात त्या केल्या जातात, त्याच्यामुळे तुमच्या क्लिनिकला गर्दी होते? आतापर्यंत मी बघितलेलं असं आहे की पहिले तर हेअर स्ट्रेटनिंग केलं, हेअर कलरिंगचा फार इश्यू येत नाही. पण जर हेअर कलरिंग तुम्ही ह्याच्याशिवाय केलं, टेस्टिंग शिवाय केलं तर ॲलर्जिक रिॲक्शन्स स्कॅल्पमध्ये येतात आणि मग केस गळू शकतात, जर ॲलर्जिक रिॲक्शन आल्या तर. अदरवाईज हेअर कलर पर से काही फार केस गळतीवर परिणाम नाही करत. पण हेअर स्ट्रेटनिंग, हेअर कर्लिंग किंवा तुम्ही काय करता आणखीन केराटिन आणि ह्याच्यापणी सुद्धा केस गळतातच. कारण त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी केमिकल आत टाकत असता, केसाचं फक्त टेक्स्चर तुम्ही बदलताय. एकदम असे छान बोटॉक्स केल्यानंतर केस असे मस्त फुललेले मऊ मऊ छान दिसतात. ह्याचं कारण तुम्ही केसाच्या त्या ह्याच्यामध्ये घालताय, फिलर येतो, बाकी काही नाही आहे. आणि मग ते निघून जाणार आहे थोडे दिवसाने. आणि मग त्याच्याबरोबर तुमचा जो नॉर्मल केस आहे तो कमकुवत झालेला असतो, त्यामुळे तो गळून जातो. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा हे मेन्शन केलंय की आपला आहार आणि त्याच्यातून होणारं पोषण, त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या केस गळतीवरती किंवा केस वाढीवरती सुद्धा बरोबर. होतो. करेक्ट. पण बऱ्याचदा वजन कमी करण्याच्या घाईमध्ये क्रॅश डाएट्स होतात आणि असं अचानक स्वतःला भुकेलं ठेवणं किंवा डाएट संपूर्ण प्लॅन बदललं जाणं किंवा काहीतरी नवीन पद्धतीनं फ्रिक्वेंटली खाणं किंवा खूपच अंतर असणं 2 जेवणांमध्ये खाण्यामध्ये, ह्या सगळ्या चेंजेसमुळे, थोडक्यात डाएटमुळे हेअरफॉल कसा होतो? मी तुला मगाशी म्हटलं स्ट्रेसमुळे होतो तो स्ट्रेस जो आहे तो मेंटल स्ट्रेस जसा असतो तसा मेटाबॉलिक स्ट्रेस पण असतो. आणि हा जो आहे तो मेटाबॉलिक स्ट्रेस आहे. आणि या मेटाबॉलिक स्ट्रेसमध्ये सुद्धा बॉडी ॲक्शन घेते आणि इट ट्राईज टू सेव्ह युअर बॉडी फ्रॉम द मेटाबॉलिक स्ट्रेस. आणि मग ती केसाकडे देत नाही न्यूट्रिशन. मग आता खाण्यात काही असं घेतल्यानं बुवा केस गळती थांबते, असं काही आहे का ज्यांना आम्ही आता ते खायला लागू? हां, आता समतोल आहार जे मी म्हटलं ते महत्त्वाचं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रीयन डाएट आपण घेऊया. आपण मराठी आहोत, महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्रीयन डाएटमध्ये तुझं लिंबूपासून सुरू केलं तर लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आहे. मग डाळ आहे, डाळीमध्ये प्रथिनं आहेत. मग कोशिंबीर आहे, त्याच्यामध्ये सगळ्या मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. ओके. मग कार्बोहायड्रेट्स आहेत आपल्या पोळी भात ह्याच्यामध्ये. वरणामध्ये मी तुला सांगितलं की प्रथिनं आहेत. आता भाज्यांमध्ये वेगवेगळ्या भाज्यांमध्ये कॅल्शियम आहे, नंतर मॅग्नेशियम आहे. हे सगळं मायक्रोन्यूट्रियंट्स जे आहेत ते सगळे आपल्याला या भाज्यांमध्ये मिळतात. उसळी आपल्या स्प्राउटेड ज्या हे आहेत उसळी आहेत, त्या उसळींमधनं आपल्याला प्रोटीन्स पण मिळणार आहेत आणि अगदी मायक्रोन्यूट्रियंट्स मी म्हणते तसं मॅग्नेशियम मिळतं, सेलेनियम मिळतं. हे सगळं जे मिळणार आहे ते मिळतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स जे प्रोटीन्स तयार करतात ते आपल्याला आपल्या पोळी बरोबरीने आपण ही डाळ खाल्ली, हे खाल्लं, भाजी खाल्ली, सॅलड खाल्लं, ह्याच्यातनं आपल्याला हे सगळं मिळतं. त्यामुळे हा जो आहे तो समतोल आहार आहे. आणि या सगळ्यांसाठी व्हिटॅमिन सी इज अ कॅटलिस्ट. म्हणून आपलं लिंबू फार महत्त्वाचं आहे. लिंबू, आवळा, पेरू हे सगळं आपल्याला इझिली मिळतं. आणि हे
ह्याच्यामध्ये सॅलड्समध्ये सुद्धा आपण या गोष्टी टाकतो आणि या गोष्टींमधनं आपल्याला हे सगळं मिळून जातं जे आपल्याला केसासाठी पोषक असतं. तुम्ही आम्हाला एखादी रेसिपी सांगू शकाल का की ज्याच्यामुळे हेअरफॉल थांबवण्यासाठी, कंट्रोल होण्यासाठी काही मदत होईल? हा, आता मी एक छान सॅलड सांगेन तुला हं. की ज्याच्यामध्ये आपल्याला हवं ते सगळं मिळेल. ओके, तर स्प्राउटेड मटकी, ओके, टोमॅटो, काकडी, तुला हवी तर ब्रोकोली थोडीशी हे करून, कारण ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम खूप असतं. तुला हवे तर पालकचे छोटे छोटे करून तुकडे, हे सगळं घालायचं. त्याच्यामध्ये मिरपूड थोडीशी घालायची, त्याच्यामध्ये मीठ घालायचं, हवं तर 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालायचं. हे सगळं करून मिक्स करशील आणि मग छानपैकी लिंबू पिळशील अँड दॅट्स इट. पाणी सुटलं. अँड दॅट्स इट. तुला सगळं मिळालं ह्याच्यामध्ये. हवा तर बटाटा पण घाल, काही हरकत नाही, उकडलेला बटाटा घाल थोडासा, की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट पण आलं. क्या बात आहे. मस्त सॅलड खायचं. मला हे ऐकून पाणी सुटतंय. क्या बात आहे. येस. एखादं असं रुटीन सांगू शकाल का की जे शक्यतो पाळल्यानं, म्हणजे दैनंदिन आयुष्यामध्ये या बुवा शिस्तीच्या काही गोष्टी आहेत ओके ज्या पाळल्यामुळे आपल्याला होणारा हेअरफॉल थांबवता येणार आहे? ओके, हे बघ, प्रेग्नन्सीमधनं तर मला सांगता येतं की नाही, फार नाही तुला थांबवता येणार. पण प्रेग्नन्सी नंतर जर तू डाएट तुझं चांगलं ठेवलंस, कॅल्शियम चांगलं घेतलंस, तर तुझा जो टिलोजन इफ्लुएम खूप 30% होणार असेल तो तुला कमी करता येतो थोडा. ओके, त्याच्यानंतर ते देतात, सप्लिमेंट्स देतात, आयर्न शक्यतो देतात, आयर्न देतात, Calcium. कॅल्शियम देतात. ते तू घ्यायलाच पाहिजे. तुझा व्यायाम तू करायलाच पाहिजे. तेव्हा किती काळ घ्यायचं हे सगळं साधारणपणे तुझं फिडिंग चालू आहे तोपर्यंत आणि त्याच्यानंतर 1 महिना तरी चालू ठेवायचं. म्हणजे तुझ्या बॉडीला कमतरता नको जाणवायला म्हणून हे सगळं चालू ठेवायचं. ह्याच्यामध्ये तुझं लिक्विड्स भरपूर घ्यायला पाहिजे. हायड्रेशन चांगलं पाहिजे. हायड्रेशन चांगलं असेल तर तुमची बॉडी ऍडजस्ट राहते. ते टॉक्सिन्स सगळे बाहेर निघून जातात तुमच्या स्वेटमधनं. ओके, डिहायड्रेट झाला तर नाही होत, म्हणून हायड्रेशन चांगलं पाहिजे. आणि खाणं पिणं, दही वगैरे सगळं व्यवस्थित घेतलं, दही ताक, तर त्याच्यातनं तुला कॅल्शियम मिळणारच आहे आणि शिवाय प्रोटीन्स पण मिळणार आहेत. बरोबर, कारण ते ॲनिमल प्रोटीन आहे तिथे, ते दोन्ही मिळणार आहे. तू सोयाचं पण घेऊ शकते, जर तू वेगन असशील यू टेक सोया मिल्क, काही हरकत नाही. त्याच्यातनं तुला प्रोटीन्सही मिळणार आहेत आणि हे पण मिळणार आहे. सो दॅट्स द बेस्ट वे टू कीप इट. हे डाएटचं झालं, व्यायाम चांगला, आणि सगळ्यात महत्वाचं झोप. झोप तुमची कमीत कमी 7 तास व्हायलाच पाहिजे. क्वालिटी स्लीप पाहिजे. म्हणजे मी रात्री जागली आहे 2 पर्यंत, पण मी सकाळी 10 पर्यंत झोपली आहे, मला 8 तास झोप मिळाली की नॉट डन. तुमची झोप तुमच्या रेग्युलर वेळेला 10 वाजताच व्हायला पाहिजे किंवा 11 वाजता जास्तीत जास्त. आताच्या धकाधकीच्या ह्याच्यात तुम्ही 11 वाजता फार फार झोपाल, पण 11 ते 7 तुम्हाला झोप पाहिजेच. 6ला उठा, पण आणि मग थोडासा का होईना घाम गाळणारा थोडासा व्यायाम तरी पाहिजे. रोजच्या रोज ऍटलिस्ट 20 मिनिट. वेगवेगळ्या वेळेला व्यवस्थित खाणं व्हायला पाहिजे वेळेनुसार. त्याच्यामध्ये पण असं मी सकाळी आज 9ला जेवले मग मी आज 2लाच जेवले असं नाही, त्या त्या वेळेला खाणं पाहिजे. म्हणजे तुमची बेसिकली तुमच्या सगळ्या रुटीनमध्ये नियमितता पाहिजे की हे मी करणार आहे, या वेळेला होणार आहे. आपण लहान मुलांचं नाही का त्या त्या वेळेला करतो, मग ते किती छान वाढतात, तसे आपण पण वाढू शकतो. आपण ते सोडून देतो, लहान मुलांचं हसणं खेळणं निरागसता आपण सगळं सोडून देतो, पण ते आपल्याकडे यायला पाहिजे आपल्या या आयुष्यात सुद्धा. वा. आणि त्यांनी तुमचं सगळं आयुष्य त्यांच्यासारखं आनंदी राहील आणि केसही मऊ राहतील त्यांच्यासारखे. क्यू अप नावाचं एक ऍप आहे ज्याच्या थ्रू तुम्ही डॉक्टरांना संपर्क करू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि व्हिडिओ कन्सल्टन्सी सुद्धा घेऊ शकता. केस गळती या विषयावरती आपण एक वेगळा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. या व्हिडिओ नंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता, त्याची लिंक डोक्यावरती आणि एंड कार्ड मध्ये सुद्धा येईलच. परंतु मी असं सजेस्ट करेन की हेअरफॉल हा तुमचा जर यक्ष प्रश्न जर झालेला असेल तर डायरेक्ट डॉक्टरांकडे जाणं रास्त ठरेल. थँक्यू डॉक्टर, तुम्ही इथे आलात इतक्या बिझी शेड्यूल मध्ये आणि आम्हाला कुठचीच क्यू नाही लावावी लागली. थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं इथे येऊन. आणि बेसिकली ह्याच्यामध्ये सगळ्यांना नॉलेज मला एक साथ देता आला, तर इंडिव्हिज्युअल पेशंट येतील तेव्हा मला त्यांच्याशी एवढं बोलायला लागणार नाही. येस, तुम्हाला डायरेक्ट त्यांना परिणाम गुणकारी औषधं सजेस्ट करता येणार आहे. करेक्ट. थँक्यू पुन्हा एकदा खूप खूप कृतज्ञता, तुम्ही आलात. थँक्स अ लॉट. थँक्यू. आणि तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप 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 थँक्यू.